कुठलीच गोष्ट किंवा व्यक्ती कम्प्लिटली डिस्ट्रॉय होऊ नाही शकत, मरू नाही शकत. हा लॉ आहे सायन्सचा. एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. हे आपण रिअल लाईफ मध्ये पण बघू शकतो. जसं की जर कोणी व्यक्ती आपल्याला जवळचा आहे, आपल्यावर प्रेम करतो, आपण त्यांच्यावर प्रेम करतो, जवळचा व्यक्ती आहे आणि तो वारून गेला, पण तो कम्प्लिटली वारून नाही जाऊ शकत. तो आपल्यामध्ये जगतो. तर तो कसा जगतो किंवा त्याला कसं आपल्या अंदर जिवंत ठेवू शकतो आपण? त्यांच्याकडून काहीतरी शिकून. म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी स्किल शिकून घ्या. म्हणजे जसं तुमच्या ताईकडून, तुमच्या आईकडून तुम्ही कुकिंग शिकू शकता किंवा घरी काम कसं करायचं शिकू शकता, झाडू मारणं शिकू शकता किंवा आता प्रोफेशनल वर्क पण त्यांच्याकडून शिकू शकता. तुम्ही स्किल्स शिकू शकता. त्यांच्याकडून कम्युनिकेशन स्किल्स शिकू शकता, की कसं संवाद साधायचा स्त्रियांसोबत. हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्यांच्याकडून शिकून घ्याल, तसंच आपल्या बाबाकडून आपण हे शिकू शकतो, की घर कसं चालवायचं, फायनान्सेस कसे चालवायचे, त्यानंतर स्ट्रेस सोबत कसं डील करायचं, त्यानंतर लोकांसोबत कसं डील करायचं, चांगल्या वाईट लोकांसोबत कसं डील करायचं. अशा वेगवेगळ्या गोष्टी जर आपण त्यांच्याकडून शिकून घेऊ, तर ते गेल्यानंतर या गोष्टी आपल्यामध्ये राहतील. जसं आपण त्यांच्यासारखंच लोकांसोबत डील करणं शिकू, त्यांच्यासारखंच कम्युनिकेशन शिकू, त्यांच्यासारखं स्वयंपाक करणं शिकू. बघा, मी जेंडर बायस्ड वगैरे नाही, जेंडर स्टिरियोटाइप वगैरे प्रमोट करत नाही. बट आता आज अशी कंडिशन आहे, तर हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो, जे त्यांना परफेक्टली येतं. आणि जेव्हा ते जाणार, तर ते आपल्यामध्ये जगतात बाय दोज थिंग्स दॅट वी विल परफॉर्म. त्याच सोबत आता जर आपली कोणती प्रेमिका आहे, फ्रेंड आहे, त्यांच्याकडून जे काही गोष्टी आपण शिकू शकतो, त्यांच्यासोबत जो वेळ आपण घालतो, तर तो जो वेळ आहे, त्या वेळेतून त्यांच्याकडून काहीतरी शिकणं किंवा त्या आठवणी जे आपल्याला समोर जाऊन नॉस्टॅल्जिक फील करवतील आणि तेव्हा जेव्हा ते आपल्यासोबत नसतील, ती फ्रेंड नसणार, तर त्यावेळेस काय होईल, ज्या गोष्टी आपल्यामध्ये जगणार, तर तो व्यक्ती कम्प्लिटली आपल्यापासून कधी दूर जाऊच नाही शकत. तो आपल्यामध्येच असतो, कुठे ना कुठे थांबलेला. आणि तसंच मग आपण लोकांना आपल्यामध्ये जागून ठेवू शकतो. म्हणून म्हणतात की एनर्जी कॅन नेदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. तर तसंच व्यक्ती आपल्यासोबत राहतो आणि आपण सुद्धा त्यांच्यातच राहतो. कोणालाच कम्प्लिटली आपण विसरू शकत नाही. लाईफ सोबत ते थोडं थोडं स्लो होऊन जाते आणि लॉंग टर्म मेमरी मध्ये चाललं जाते. पण कोणत्याच व्यक्तीला आपण किंवा ते व्यक्ती आपल्याला कम्प्लिटली विसरू शकत नाही किंवा मारून देऊ शकत नाही. तर आपण लोकांमध्ये जगतोच.